मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आपण फ्रायडेला जसं मार्केटचं ॲनालिसिस केलं होतं, मार्केट एक्झॅक्ट त्याप्रमाणे रिॲक्ट झालेलं आहे. आणि आता येणाऱ्या टाईममध्ये की उद्या मार्केट कसं रिॲक्ट करू शकतं, आता हे आपण पाहणार आहे. आता हे बघा, आपण फ्रायडेला ॲनालिसिस केलेलं होतं. काल मंडेला मार्केट त्याच्यावरच रिॲक्ट झालं. आणि ॲक्च्युअली याच्या आपण सांगितलं होतं बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न अपसाईड मूव्ह कधी तर 25,900च्या वर जर मुवमेंट दिली किंवा इथे जर एखादा पॅटर्न मिळाला आपल्याला, ही लेवल तुम्ही पाहू शकता. इथे एक आयदर बुलिश और आयदर बिअरिश पॅटर्न हा जर भेटला तर आपण अपसाईड मुवमेंटसाठी जाऊ शकतो. आणि मार्केटचं आपण जे टार्गेट दिलं होतं 26,900 मार्केट एक्झॅक्ट तिथे जाऊन पुन्हा एकदा रिजेक्ट झालेलं आहे. तिथनं खालीच क्लोजिंग दिलेली आहे. आता मार्केटमध्ये काय होतंय, तर एका प्रकारचा पॅटर्न बनायला चाललेला आहे मार्केटमध्ये. जसं इथं मी प्रिव्हियस व्हिडिओमध्येही तुम्हाला दाखवलं होतं की इथे एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनतो आहे. आणि त्यामध्ये काय होतंय की हे तुम्ही पाहू शकता, असा एक पॅटर्न बनतोय. मार्केट याला रिॲक्ट करू शकतं किंवा असं रिॲक्ट करू शकतं. त्यामुळं आपल्याला आता पाहायचंय की इथनं रिजेक्शन अजून येतंय का? किंवा तुम्ही इथे पाहू शकता, मी सांगितलं होतं की ही जी लेवल आहे, या लेवलपासून रिजेक्शन इथे एकदा आलेलं आहे. त्यानंतर थोडंसं इथनं वर गेलं, पुन्हा एकदा इथे खाली आले, पुन्हा इथे एकदा रिजेक्शन आलेलं आहे आणि आजही त्या लेवलला रिजेक्शन आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर आजचा डेलीचा हाय आणि लो मार्क करायचंय. आणि मार्केट ऑलमोस्ट याच्यामध्ये 100 पॉईंटमध्ये आज मुवमेंट केली किंवा तिथेच खेळत राहिलेलं आहे. लास्टला तुम्ही पाहू शकता खूप जोरदार मुवमेंट आली इथे. आणि ही जर कॅन्डल पाहिली आपण तर 42 पॉईंट्सची कॅन्डल होती. आता आपल्याला काय करायचंय, सिंपल अनालिसिस तुम्हाला मी सांगतो. समजा उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप अप ओपन झालं, म्हणजे 20-30 पॉईंट, 30-40 पॉईंट, जोपर्यंत 26,123च्या वर मार्केट आहे, इथे आल्यानंतर किंवा या लेवलला आल्यानंतर आपल्याला दोन प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल होणार आहे याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा काय होणार आहे, तर 26,123 जवळ आल्यानंतर किंवा ही ब्रेक केलं, आपल्याला पुट साईडचा ट्रेड मिळू शकतो. आणि ऑलमोस्ट त्याचं टार्गेट जे आहे ना, ते टार्गेट हे या हॅमरचा लो असू शकतो, म्हणजे 26,045. म्हणजे ऑलमोस्ट एक 90 टू 95 90 टू 80 पॉईंट्सचं टार्गेट याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतं, जेव्हा 26,120 ही लेवल क्रॉस होईल विथ बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न, एखाद्या रेड कॅन्डलस्टिक पॅटर्ननी ब्रेक होईल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की समजा मार्केट या लेवल गॅप डाऊन झाला, इथे कुठेतरी या लेवलला ओपन झालं, मार्केट ओपनच इथे झालं, तर आपल्याला या लेवलला ओपन झाल्यानंतर इथे एखादी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळतोय का? आणि टार्गेट आजचा हाय म्हणजे किती, ऑलमोस्ट किती होता आजचा हाय, 26,233. या लेवल पर्यंत मार्केट जाते का आपल्याला पाहायचं. हे आपलं अपसाईडचं टार्गेट असणार आहे. समजा मार्केट गॅप डाऊन न होता, फ्लॅट ओपन होऊन खाली न येता मार्केट अपसाईडला चाललंय, मग अपसाईडच्या मुवमेंटमध्ये आपल्याला काय करायचंय, तर इथे 26,200च्या वर जर एखादा आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, तर आपण त्यामध्ये एंटर करायचे. त्यानंतर आपलं टार्गेट काय राहणार आहे, तर ऑलमोस्ट 26,267, म्हणजे 67 पॉईंटचं त्या निफ्टीमध्ये टार्गेट राहील. समजा मार्केट ओपन झालं 200 पॉईंटवर 26,200ला, तर इथे एखादा बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळतोय का हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आता तुम्ही पाहू शकता 4 आवर टाइम फ्रेमला इथे एक शूटिंग स्टार निर्माण झाले, पण अलीकडे एक हॅमरही आहे. मग आपल्याला जर याचा लो ब्रेक झाला, तुम्हाला सांगितलं 26,123, तर मार्केट इथनं खूप जोरदार खाली जाईल आणि ऑलमोस्ट आपल्याला एक 80 पॉईंटची मुवमेंट याच्यामध्ये इझिली मिळून जाईल. समजा मार्केट गॅप अप ओपन झालं किंवा ही 26,200ची लेवल तुम्ही 4 आवर टाइम फ्रेमला पहा, हॅमरचा हाय आहे, याचा हाय जर ब्रेक झाला, याच्या वर जर जायला लागले, तर एवढ्या पॅसेजमध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट याच्यामध्ये कॅप्चर करता येऊ शकते. समजा मार्केट उद्या 100 ते 150 पॉईंट गॅप अप झालं
आणि 26,300 समथिंग लेवलला 250च्या वर जर डायरेक्ट गॅप अप ओपन झाला, तर त्या लेवलपासून आपल्याला एखादी बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळतोय का, एखादा बिअरिश ट्रेंड मिळतोय का, हे आपल्याला पाहायचंय. कायम लक्षात ठेवा, आपल्याला सेल अँड राईजला पाहायचंय. म्हणजे मार्केट जर इथे कुठेही ओपन झालं, एवढं लक्षात ठेवायचं की सेल अँड राईज म्हणजे जिथं मार्केट राईज होईल त्या लेवलला आपल्याला सेल करायचंय. आलं लक्षात? सिंपल अनालिसिस आहे आपलं. आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही इथून मागचे पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आपले जे अनालिसिस आहेत खूप सिंपल आणि एक्झॅक्ट लेवलला मार्केटनुसार आपण अनालिसिस करतो. यामध्ये काही किचकट करायची गरज नाही. आणि तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपल्या व्हिडिओज पहा, त्याला लाईक करा, कमेंट करा. तुमचे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. इंस्टाग्रामला आपलं ओमकार ट्रेडिंग अकॅडमी नावाने आपलं चॅनलही आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता आपण हे निफ्टी 50चं अनालिसिस केलं. आता यानंतर आपण सेन्सेक्सचं अनालिसिस करूया. आता मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, सेन्सेक्ससाठी आपल्याला एंजल वन किंवा जो काही ब्रोकर तुम्ही यूज करत असाल तो यूज करणं गरजेचं आहे. कारण की हे जे ट्रेडिंग व्ह्यू ॲप आहे, इथे सेन्सेक्सचा डाटा हा ऑलमोस्ट 15 मिनिट्स लेट दाखवतो. बीएससीचा डाटा हा इथे 15 मिनिट्स लेट दाखवतो. त्यामुळे सेन्सेक्सचे इंडेक्स जर पाहायचा असेल तर तो तुम्ही टोटली एंजल वन, झिरोदा एक्सेट्रा, ग्रो ह्या ब्रोकरवर तुम्ही पाहू शकता. आता पहा, याच्यामध्ये काय झालं, इथे पण तोच पॅटर्न फॉलो झाला होता, हेड अँड शोल्डर. पण इथे काय होते, आता आज फ्रायडेला मार्केट बुलिश मारबुजू बनवली होती बघा, ऑलमोस्ट 600 पॉईंटचे मुवमेंट होते. त्यानंतर एक इथे टॉपलाच हॅमर बनवला गेला आणि इथे काय झालंय बघा, हा जो रेजिस्टन्स आहे 25,730 आणि याचा लो काय आहे 25,350. आता या ऑलमोस्ट 400-500 पॉईंट्स मधली जी मुवमेंट आहे, आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर काय करायचं यामध्ये, तर 85,300च्या खाली जर मार्केट ओपन झालं किंवा 85,500 पासून इथे कुठे या लेवलला ओपन झालं, इथे गॅप अप वगैरे झाला, सॉरी गॅप डाऊन झाला, तर आपल्याला इथे सगळ्यात पहिल्यांदा एक मुवमेंट पाहिजे की इथे एखादा अपसाईडची मुवमेंट मिळते का. इथे जर गॅप डाऊन झाला, एवढं लक्षात ठेवा, गॅप डाऊन झाल्यानंतर समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि इथे कुठेतरी ओपन झालं, फ्लॅट ओपन होऊन इथनं मार्केट खाली यायला लागलं, तर ही जी लेवल आहे 85,350 ही जर ब्रेक केली तर ऑलमोस्ट आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये 85,050 या लेवल पर्यंत आपल्याला याच्यामध्ये टार्गेट मिळू शकतं सेन्सेक्स मध्ये डाऊन साईडला. ही लेवल लक्षात ठेवा. समजा मार्केट गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन अपसाईडला जायला लागलं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, ही जी लेवल आहे 85,690 किंवा 700 ही जी 200 पॉईंटची जो इथे रेजिस्टन्स आहे तो ब्रेक केल्यानंतरच आपल्याला अपसाईडला याच्यामध्ये एंट्री करायची. समजा मार्केट इथे कुठे गॅप अप ओपन झाला, सॉरी इथे कुठे मार्केट गॅप अप ओपन झालं 85,580 टू 85,680 ऑलमोस्ट 100 पॉईंट मध्ये इथे जर ओपन झालं, तर आपल्याला काय करायचं, या रेजिस्टन्स जवळ इथे एखादा पुट साईडचा ट्रेड भेटतोय का, बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये मी एक सिंपल अनालिसिस दाखवतो बघा. 5 मिनिट्सला बघा इथे एक शूटिंग स्टार बनला. आता जशी माझी सिंपल स्ट्रॅटेजी आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इंस्टाग्रामवर पण सांगितलेलं आहे, आपल्या खूप व्हिडिओजमध्ये पण सांगितले. आता 85,648चा आपला याच्यामध्ये एंट्री पॉईंट होता आणि आपला स्टॉप लॉस होता 85,690. म्हणजे ऑलमोस्ट 32 पॉईंट्सचा याच्यामध्ये 32-38 पॉईंट्सचा याच्यामध्ये एसएल होता हा. आणि याचा बघा लो ब्रेक झाला, प्राइस खाली आली, पुन्हा एकदा थोडी वर जाऊन त्यानंतर मुवमेंट बघा किती जोरदार आली याच्यामध्ये. ऑलमोस्ट 200 पॉईंट्सची याच्यामध्ये चांगल्या प्रकारची मुवमेंट आणि मार्केटने आज जिथं कंटिन्युअसली सपोर्ट घेत होता बघा, या लेवलला मार्केट सपोर्ट घेत राहिला आणि आजही याच लेवलला इथे सपोर्ट घेतलेला आहे. त्यामुळे आता जर 85,400च्या ही जी लेवल आहे, ही जर मार्केटनी
450 वगैरे इथे जर ब्रेक केली तर इथे आपल्याला एक बेअरिश ट्रेंड मिळू शकतो आणि फ्लॅट ओपन झाल्यानंतर त्यानंतर मार्केट इथपर्यंत खाली आलं तर आपल्याला एक चांगली डाऊन साइड मुवमेंट भेटू शकते. समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि इथे आलं तर आपल्याला इथे अपसाइडची एक मुवमेंट मिळू शकते. याच्यामध्ये कॉल साइडची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. समजा मार्केट गॅप डाऊन झालं आणि इथपर्यंत आलंय आणि ही लेवल ब्रेक करते तर यामध्ये काय करायचं आपल्याला, ही लेवल ब्रेक केल्यानंतर इथे आपल्याला अवॉइड करायचं मार्केटमध्ये. लक्षात ठेवा, गॅप डाऊन होऊन जर ही लेवल ब्रेक केली तर आपल्याला मार्केट अवॉइड करायचं. आपल्याला फ्लॅट ओपन होऊन जर ब्रेक करत असेल तर त्याच्यामध्ये चान्सेस जास्त असतात. गॅप डाऊन झाल्यानंतर काय होतं, ऑलरेडी आपली मुवमेंट खूप निघून जाते. त्यानंतर खूप वेळा असं की इथे एखादी मोठी ग्रीन कॅन्डल बनेल, अशी एखादी मोठी ग्रीन कॅन्डल बनू शकते आणि रेड कॅन्डल, आणि त्यानंतर काय होईल की त्याच कॅन्डलला म्हणजे त्याच मुवमेंटला काय होईल तर खूप मोठ्या त्याच्यामध्ये रिकव्हरी ही येऊ शकते. मग अशी एखादी रेड कॅन्डल बनल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशी बनती खूप वेळा आणि इथनं पुन्हा एकदा रिकव्हर होऊन अशी छोटीशी वर जाऊन जाते आणि आपले हॅमर टाइप बनते. मग आपला स्टॉप लॉस हिट करते. त्यामुळं गॅप डाऊन होऊन जर खाली येत असेल तर आपल्यासाठी ती चांगली नाही. गॅप डाऊन होऊन इथे सपोर्ट घेते का पहा, तर आपल्याला अपसाईडसाठी मूव्हमेंट चांगली भेटू शकते किंवा फ्लॅट ओपन होऊन त्यानंतर जर खाली येऊन ब्रेक करत असेल कंटिन्युअसली अशी तर तीही चांगली. आलं लक्षात? आय होप तुम्हाला आजचं अनालिसिस खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे आणि इझिली समजलं असेल. ओके, थँक यू.